नमस्कार मंडळी. 1 सप्टेंबरपासून घरात लागणाऱ्या 10 महत्त्वाच्या वस्तूंच्या किमती थेट दुप्पट होणार आहेत का? हा दावा तुम्ही सोशल मीडियावर पाहिला आहे का? जर पाहिला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवणार नाही. आज आपण तपासणार आहोत, 1 सप्टेंबरपासून खरंच 10 वस्तू महाग होणार आहेत का? किमती दुप्पट होणार आहेत का? सरकारने खरंच असा काही निर्णय घेतला आहे का? आणि जर ही बातमी खोटी असेल तर अशी बातमी सोशल मीडियावर का फिरते? चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, अशा सोशल मीडियावर एक दावा मोठ्या प्रमाणात फिरताना दिसतो. या दाव्यानुसार 1 सप्टेंबरपासून 10 वस्तूंच्या किमती दुप्पट होणार आहेत. काही पोस्टमध्ये तर लोकांना घाबरवणारी भाषा वापरली जाते. आताच वस्तू खरेदी करून ठेवा, 1 सप्टेंबरनंतर मोठा खर्च होणार, किमती थेट दुप्पट, अशा प्रकारे मेसेज लोकांना पाठवले जातात. आणि मग काय होतं? एक व्यक्ती दुसऱ्याला पाठवते, दुसरी व्यक्ती तिसऱ्याला पाठवते आणि काही वेळातच ती पोस्ट शेकडो हजारो लोकांपर्यंत पोहोचते. पण इथेच आपल्याला थांबायचं आहे, कारण एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ही बातमी अधिकृत आहे का? मंडळी, एखाद्या वस्तूची किंमत वाढणे ही सामान्य बाजारातील गोष्ट आहे. पेट्रोल डिझेलचे दर बदलू शकतात, कच्च्या मालाच्या किमती बदलू शकतात, वाहतुकीचा खर्च वाढू शकतो, करामध्ये बदल होऊ शकतो, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती बदलू शकते, मागणी आणि पुरवठ्यामुळेही बाजारभाव बदलू शकतो. पण यापैकी कोणतीही गोष्ट आपोआप सिद्ध करत नाही की 1 सप्टेंबरपासून 10 वस्तूंच्या किमती दुप्पट होतील. दुप्पट म्हणजे साधारण ₹100ची वस्तू ₹200 होणे. असा मोठा बदल झाला तर त्यामागे ठोस कारण किंवा अधिकृत निर्णय असणे अपेक्षित आहे. आता तुम्ही म्हणाल, मग त्या 10 वस्तू कोणत्या? मंडळी, इथेच या दाव्यांची आणखी एक समस्या आहे. व्हायरल मेसेजमध्ये अनेकदा मोठा दावा केला जातो, पण त्यामागे अधिकृत अधिसूचना, मंत्रालयाचा आदेश किंवा विश्वासार्ह सरकारी माहिती दिलेली नसते. फक्त एक आकर्षक शीर्षक असतं आणि लोक शीर्षक वाचतात आणि बातमी खरी मानतात. पण फॅक्ट चेक करताना आपण फक्त शीर्षक पाहत नाही. आपण विचारतो, हा आदेश कोणी काढला, कधी काढला, कुठल्या मंत्रालयाने काढला, कुठल्या तारखेपासून लागू होणार आणि अधिकृत कागदपत्रे कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर सावध राहणं गरजेचं आहे. मंडळी, समजा उद्यापासून एखादी वस्तूची किंमत मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, तर त्याबाबत फक्त व्हॉट्सअप किंवा फेसबुक पोस्टवर माहिती मिळेल का? नाही. महत्त्वाच्या सरकारी निर्णयांची माहिती संबंधित सरकारी विभागाच्या अधिकृत माध्यमातून मिळू शकते. म्हणूनच सोशल मीडिया पोस्टमध्ये अधिकृत सरकारी माहितीला प्राधान्य द्या. आता एक उदाहरण घेऊया. समजा आज एका पोस्टमध्ये लिहिलं आहे, 1 सप्टेंबरपासून घरातील 10 वस्तू महाग होणार आहेत. तुम्ही ती पोस्ट पाहिली. पहिली प्रतिक्रिया काय असते? अरे देवा, खरंच का? दुसरी प्रतिक्रिया, लवकर घरच्यांना सांगतो. तिसरी, ही पोस्ट पुढे पाठवतो आणि बस, इथून अफवा पसरायला सुरुवात होते. पण जर आपण फक्त 2 मिनिटे थांबून विचार केला, याचा अधिकृत पुरावा कुठे आहे, तर कदाचित आपण चुकीची माहिती पुढे जाण्यापासून थांबवू शकतो. आता या दाव्याचा सर्वात महत्त्वाचा भाग. 1 सप्टेंबर 2026 पासून 10 वस्तूच्या किमती दुप्पट करण्याचा कोणताही सर्वसाधारण अधिकृत निर्णय असल्याचा विश्वासार्ह पुरावा उपलब्ध नाही. म्हणून या व्हायरल दाव्यावर विश्वास ठेवण्याचं कारण नाही. हा दावा खोटा किंवा दिशाभूल करणारा म्हणून पाहणे योग्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोणत्याही वस्तूची किंमत वाढणारच नाही. विशिष्ट वस्तूंचे बाजारभाव परिस्थितीनुसार वाढू किंवा कमी होऊ शकतात. म्हणून किंमती दुप्पट होणार आणि काही वस्तूंच्या किमती बदलू शकतात. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, किंमत वाढली म्हणजे दुप्पट झाली असं होत नाही. उदाहरणार्थ, एखादी वस्तू ₹50 वरून ₹55 झाली, किंमत वाढली पण ती दुप्पट झाली नाही. ₹50ची वस्तू दुप्पट झाली तर ती ₹100 होईल. म्हणून महागाई हा शब्द आणि किंमत दुप्पट हा दावा एकच अर्थ देत नाही. आता प्रश्न, अशा अफवा तयार का होतात? याची अनेक कारणं असू शकतात. लोकांचे लक्ष वेधून घेणे हे एक कारण असू शकते. व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळावेत म्हणून सनसनाटी शीर्षक वापरलं जाऊ शकतं. काही वेळा जुन्या बातमीला नवीन तारीख लावून ती पुन्हा व्हायरल केली जाऊ शकते. कधी एखाद्या विशिष्ट वस्तूच्या किमतीतील बदलाचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आणि काही वेळा कोणताही पुरावा नसतानाही पोस्ट तयार केली जाऊ शकते. म्हणूनच आपण प्रत्येक व्हायरल पोस्टवर विश्वास ठेवू नये.
आता तुम्ही एक गोष्ट नक्की करा, तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये अशी पोस्ट आली तर लगेच फॉरवर्ड करू नका. पहिल्यांदा विचारा, याचा अधिकृत स्रोत कोणता. जर स्रोतच नसेल तर सावध राहा. जर फक्त यूट्यूब थंबनेल असेल तर सावध राहा. जर फक्त व्हॉट्सॲप मेसेज असेल तर सावध राहा. जर पोस्टमध्ये सरकारचा मोठा निर्णय असं लिहिलं असेल तर अधिकृत घोषणा शोधा. मंडळी, आजच्या फॅक्ट चेकचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. 1 सप्टेंबरपासून 10 वस्तूंच्या किमती दुप्पट होणार हा दावा सध्या अधिकृत पुराव्याशिवाय आहे. त्यामुळे हा मेसेज पाहून घाबरून जाण्याची गरज नाही. फक्त या मेसेजमुळे मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करण्याचीही गरज नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, अप्रमाणित बातमी पुढे पाठवू नका. चला शेवटी एकदा संपूर्ण विषय समजून घेऊया. पहिला दावा, 1 सप्टेंबरपासून 10 वस्तूंच्या किमती दुप्पट होतील. दुसरं, या दाव्याला अधिकृत सरकारी पुरावा आहे का. विश्वसनीय अधिकृत पुरावा आढळत नाही. तिसरं, काही वस्तूंचे बाजारभाव बदलू शकतात का. हो, परिस्थितीनुसार कोणत्याही वस्तूचा बाजारभाव बदलू शकतो, पण त्याचा अर्थ असा नाही की 10 वस्तूंच्या किमती एकाच दिवशी दुप्पट होतील. म्हणून मंडळी, आजपासून एक नियम लक्षात ठेवा, व्हायरल झालं म्हणजे खरं झालं नाही. बातमी खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी स्रोत पहा, अधिकृत माहिती पहा, तारीख पहा, आदेश किंवा अधिसूचना आहे का ते पहा आणि मगच निष्कर्ष काढा. जर तुम्हाला अशीच कोणतीही व्हायरल बातमी मिळाली, उद्यापासून नवीन नियम, या लोकांना पैसे मिळणार, या वस्तू महाग होणार, सरकारने मोठा निर्णय घेतला, तर ती बातमी लगेच फॉरवर्ड करू नका. आधी तिची पडताळणी करा, कारण चुकीची माहिती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचायला काही सेकंद लागतात, पण सत्य समजायला कधीकधी बराच वेळ लागतो. तर मित्रांनो, 1 सप्टेंबरपासून 10 वस्तूंच्या किमती दुप्पट होणार हा दावा सध्या खोटा, दिशाभूल करणारा असल्याचे दिसते. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय हा दावा खरा मानू नका. आणि हो, तुमच्याकडे या बातमीची एखादी पोस्ट किंवा व्हिडिओ असेल तर तो जरूर पाठवा. त्यामध्ये नेमकं काय सांगितलं आहे, दावा कुठून आला आहे आणि त्यामागे पुरावा आहे का, हे आपण तपासू. तोपर्यंत सावध राहा, बातमी ऐका, पण पडताळूनच विश्वास ठेवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या फॅक्ट चेक सोबत.